नमस्कार. प्राचीन ज्ञानाच्या या प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नाचा विचार करणार आहोत जो कदाचित आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल. ज्ञानाच्या इतक्या जवळ असूनही, इतकी पुस्तकं वाचून, इतके व्हिडिओ बघूनही आपल्यात खरा बदल का होत नाही? माहितीच्या या महापुरात आपण आहोत, पण तरीही आतून कोरडे का राहतो? आणि याच प्रश्नाचं उत्तर धम्मपदातील हे साधं पण अत्यंत गहन वाक्य देतं. विचार करा, पळी दिवसभर त्या गरमागरम सुगंधी सारामध्ये असते. ती सार ढवळते, वाढते, पण तिला स्वतःला त्या साराची चव कधीच कळत नाही. अगदी तसंच आज आपण माहितीच्या महासागरात बुडालेलो असतो, पण ती माहिती आपल्या आत झिरपत नाही, आपण आतून बदलत नाही. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आपण या 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. सुरुवात होईल आपल्या आजच्या समस्येपासून. मग आपण एका प्राचीन कथेत शिरू, त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा अर्थ समजून घेऊ आणि शेवटी हे ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं हे प्रत्यक्ष कृतीतून शिकू. हा विरोधाभास आपण सगळेच अनुभवतो नाही का? आपण प्रेरणादायी भाषणं ऐकतो, सेल्फ हेल्प पुस्तकं वाचतो, काही क्षण खूप छान वाटतं, पण मग आयुष्य पुन्हाच इथे. असं वाटतं की आपण फक्त माहिती गोळा करतोय, पण त्या माहितीचं रूपांतर अनुभवात, खऱ्या शहाणपणात होत नाहीये. आणि हेच ते रूपक आहे पळीचं. आपण ज्ञानाच्या भांडाराला रोज स्पर्श करतो, त्याला हाताळतो, पण त्याची खरी चव, त्याचा खरा अर्थ काही अनुभवत नाही. आणि हीच भावना आपल्याला एका मूळ कथेकडे घेऊन जाते. एक अशी कथा जी हे सत्य अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर मांडते. चला माझ्यासोबत एक छोटासा प्रवास करूया. साधारणपणे 2500 वर्ष मागे जाऊया, त्या काळाच्या जेतवन विहारात. स्वतः तथागत बुद्ध जिथे राहत होते, जिथे हवेतच धम्माचा सुगंध दरवळत होता. या पवित्र वातावरणात आपण प्रवेश करतोय, त्यामुळे मनात तितकाच आदर आणि श्रद्धा ठेवूया. डोळे मिटून कल्पना करा. दुपारची वेळ आहे, हवा थोडी उष्ण आहे, कुठून तरी अगरबत्तीचा मंद सुगंध येतोय आणि शेकडो भिक्खूंच्या उपस्थितीने निर्माण झालेली एक अथांग शांतता. सगळीकडे एक गंभीरता आणि पावित्र्य पसरलेला आहे. याच मंगल वातावरणात आपली कथा घडते आहे. एका अशा भिक्खूची जो बाहेरून ज्ञानी दिसत होता, पण आतून पूर्णपणे रिकामा होता. आपल्या कथेचा नायक आहे थेर उदय. आता थेर ही काही साधीसुधी पदवी नव्हती. ज्या भिक्खूने किमान 10 वर्षांची साधना केली आहे, जो ज्येष्ठ आहे, आदरणीय आहे, त्यालाच ही पदवी मिळायची. म्हणजे थेर उदय यांच्याकडून संघाला आणि इतरांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मार्गदर्शनाची अपेक्षा होती. ही पदवी त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी होती. थेर उदय बाहेरून पाहिलं तर ज्ञानाचा सागर वाटायचे. ते नेहमी विद्वानांसाठी राखीव असलेल्या आसनावर बसायचे, ज्यामुळे लोकांना वाटायचं की हा किती मोठा विद्वान आहे. पण आतमध्ये एक वेगळाच संघर्ष सुरू होता. त्यांच्या प्रतिष्ठित बाह्य रूपाच्या आणि त्यांच्या रिकाम्या आंतरिक अवस्थेच्या मध्ये एक मोठी दरी होती. ते ज्ञानाच्या केवळ जवळ होते, पण ते ज्ञानी नव्हते. आणि मग तो क्षण आलाच. जेतवन विहारात काही पाहुणे भिक्खू आले. त्यांनी उदय यांना त्या विद्वत्तापूर्ण आसनावर बसलेलं पाहिलं. आणि साहजिकच त्यांना वाटलं की हे ज्ञानी आहेत. त्याने धम्मातील एका अत्यंत मूलभूत संकल्पनेबद्दल प्रश्न विचारला, पंचस्कंध म्हणजे काय? आणि उदय निरुत्तर झाले. त्यांची सगळी विद्वत्ता, सगळा मान, सगळा मोठेपणा हा केवळ एक देखावा होता, हे त्या क्षणी उघड झालं. ते पाहुणे भिक्खू आश्चर्यचकित झाले. त्यांना प्रश्न पडला की जो व्यक्ती प्रत्यक्ष बुद्धांच्या इतक्या जवळ राहतो, तो इतका अज्ञानी कसा असू शकतो? आणि त्याचवेळी ती सगळी शांतता भेदून स्वतः तथागत बुद्ध तिथे आले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या. त्यांच्या येण्यानेच तिथली सगळी ऊर्जा, तिथलं सगळं वातावरणच बदलून गेलं. यावजीवंपी चिबालो पंडितम पैरुपासती न सो धम्मम विजानाती दब्बी सुपरसम यथा. पाली भाषेतील त्या पवित्र श्लोकांनंतर बुद्धांनी त्याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगितला. ते म्हणाले, केवळ जवळ असण्याने काहीही साध्य होत नाही. सहवास महत्वाचा आहे, नक्कीच आहे, पण त्याहूनही महत्वाचं आहे ते म्हणजे त्या सहवासातून काय घेतलं जातं, काय अनुभवलं जातं. या गाथेतील धम्म हा शब्द खूप खोल आहे. त्याचा अर्थ केवळ बुद्धांची शिकवण इतकं मर्यादित नाही. धम्म म्हणजे अस्तित्वाचा पाया, ते वैश्विक सत्य, तो नियम जो सर्व गोष्टींना एकत्र बांधून ठेवतो. त्यामुळे धम्म समजणं म्हणजे केवळ काही गोष्टी पाठ करणं नव्हे, तर अस्तित्वाच्या मूळ स्वभावाला प्रत्यक्ष अनुभवणं आहे. आणि दुसरा महत्वाचा शब्द आहे विजानाती.
याचा अर्थ केवळ बौद्धिक ज्ञान नाहीये, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. समजा पोहण्याबद्दल 1000 पुस्तकं वाचली, पण पाण्यात उतरल्याशिवाय पोहण्याचा अनुभव कसा येईल? तोच फरक इथे आहे. पळीला साराबद्दल सगळी माहिती असते, पण साराची चव विजानाती नसते, म्हणजे तिने ती अनुभवलेली नसते. आणि इथेच कथेला एक अविश्वसनीय वळण मिळतं. उदय जे आयुष्यभर बुद्धांच्या जवळ होते ते पळीसारखे तसेच राहिले. पण ते पाहुणे भिक्खू ज्यांनी बुद्धांचे शब्द ऐकले, त्यांनी ते केवळ कानांनी नाही तर हृदयाने ऐकले. त्यांनी ते आतून अनुभवले आणि त्या एका क्षणात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला आणि ते अर्हपदाला पोहोचले. ज्ञानाची खरी चव त्यांनी चाखली. ही प्राचीन कथा फक्त थेर उदय यांच्याबद्दल नाही, ही आपल्या सगळ्यांबद्दल आहे. खरं तर ही गाथा म्हणजे 21व्या शतकातील आपल्या गोंधळलेल्या जीवनासाठी एक युजर मॅन्युअल आहे, एक मार्गदर्शक पुस्तिका. ती आपल्याला केवळ माहिती गोळा करण्याच्या सवयीपासून अनुभवातून शहाणपण मिळवण्याकडे जाण्याचा मार्ग दाखवते. सोपं आहे. पळी असणं म्हणजे काय? तर ज्ञानाच्या जवळ राहणं, पण स्वतः न बदलणं. आणि आस्वादक होणं म्हणजे ज्ञानाला जगणं, त्याला अनुभवात उतरवणं आणि आतून मुळापासून बदलणं. आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या आयुष्यात पळीची भूमिका निभावतोय की आस्वादकाची? बरं, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण हे फक्त तत्वज्ञान नाहीये. हे अत्यंत व्यावहारिक आहे. चला, आपल्या रोजच्या जीवनातली 3 उदाहरणं बघूया जिथे आपण पळी होण्यापासून आस्वादक होण्याकडे सहज प्रवास करू शकतो. कामाच्या ठिकाणी विचार करूया. अनेक कंपन्यांच्या भिंतींवर मोठी मोठी व्हॅल्यू स्टेटमेंट्स लिहिलेली असतात. मीटिंगमध्ये सगळेजण मोठ्या अभिमानाने ती सांगतात. हे झालं पळीचं वर्तन. पण जेव्हा एखादा कठीण प्रसंग येतो, जिथे ती मूल्य जपण्यासाठी काहीतरी गैरसोयीचं किंवा टोट्याचं काम करावं लागतं, तेव्हा तो निर्णय घेणं, हे आहे आस्वादकाचं वर्तन. हे म्हणजे त्या मूल्यांची खरी चव घेण्यासारखं आहे. आजच्या डिजिटल युगात तर आपण सगळेच पळ्या झालो आहोत. मानसिक शांतीसाठी, फोकस वाढवण्यासाठी तासनतास कंटेंट बघतो, पण प्रत्यक्षात कृती शून्य. हे म्हणजे पळी होणं. या उलट ते सगळं बाजूला ठेवून फक्त 5 मिनिटं डोळे मिटून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, ही आहे आस्वादकाची कृती. इथे ज्ञानाचा खरा अनुभव येतो. आणि नातेसंबंधांमध्ये हेच घडतं. आपण चांगला संवाद कसा साधावा यावर अनेक पुस्तकं वाचतो. पण जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत खरंच एखादा अवघड संवाद सुरू होतो, तेव्हा समोरच्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आपलं उत्तर तयार असतं. हे पळीचं वर्तन आहे. पण त्या क्षणी स्वतःला शांत ठेवून समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्णपणे, लक्षपूर्वक समजून घेण्याच्या हेतूने ऐकणं, ही खरी चव आहे, हा खरा संवाद आहे. तर मग या ज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग कसा बनवायचा? या पळीच्या भूमिकेतून बाहेर पडून आस्वादक कसं व्हायचं? यासाठी एक साधा पण अत्यंत प्रभावी सराव आहे, जो कोणीही करू शकतं. आज रात्री झोपण्यापूर्वी एका वहीत या 3 प्रश्नांची उत्तरं लिहून काढा. अगदी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, मी कामाच्या ठिकाणी पळी आहे का? माझ्या आरोग्याच्या बाबतीत की नातेसंबंधांमध्ये? मग ठरवा की ती चव घेण्यासाठी या आठवड्यात कोणती एक लहानशी, छोटीशी कृती करता येईल. आणि ती कृती केल्यावर जो अनुभव येईल त्यावर थोडं चिंतन करा. हा छोटासा सराव हळूहळू आपल्यात एक मोठा बदल घडू शकतो. हा प्रश्न स्वतःला विचारा आणि या प्रश्नावर विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. कारण ज्ञान मिळवणं सोपं आहे, पण ते जगणं, त्याचा अनुभव घेणं, यातच जीवनाचं खरंच सारं दडलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तरच आपल्या प्रत्येकाच्या पुढील प्रवासाची नवी दिशा ठरवेल.